संतोष रामजी गिरवे, कुठलं गाव? कळंबई. कळंबई. काय परिस्थिती इथं जे आता राष्ट्रवादीचे उमेदवार येतात फिरतात तर त्यांना प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद एकदम चांगलेला आहे त्यांचा प्रतिसाद. काय कशामुळे काम करतात का हा, नुसतं विकास गोड गोड कामं त्यांनी बोलतात? भरपूर विकास कामं केलेले आतापर्यंत आणि आता चालू पण आहेत विकास कामं त्यांची. त्यांचे आहेत. हो. आणि इथले काय काय कामं आता प्रलंबित आहे तुमची? आता इथं गटाराचं आहे, हां रस्त्याचं काय थोडाफार बाकी राहिलेलं आहे. हां. अशी अजून थोडी आहेत किरकोळ कारकोळ कामं आहेत, पण ती चालू आहेत कामं सगळं. पण निवडणुका आल्यामुळे ते उमेदवार येतात का कायम संपर्कात असतात? कायम संपर्कात आहेत ते. आणि कुठं काय अभ्यासक्रिया असेल, कोणाचं काय असेल तर ते संपर्कात आहेत. प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या गोष्टी माहिती संपर्कामध्ये असतात. सगळे तुमच्या सुखदुःखात आहेत. दुःखात आहेत सामील ते. आणि आता इथं विशेष करून जी पाण्याची टाकी ही कोणी बांधलेली काय? त्यांनीच बांधलेली पाण्याच्या टाकी. ते पाण्याच्या टाकीमुळे एकदम चांगली सोय झालेली त्यांची. असं ना? एवढ्या आता वाटतं 20 वर्षामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होता, पण आता इकडे 1-2 वर्षामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करून टाकला त्यांनी सगळं. सॉल्व्ह करून मेन तो प्रॉब्लेम होता पाण्याचा. हां. रस्त्याचा होता, रस्ते पण झाले व्यवस्थित इथे सगळे. आता युवकांचं तुमचं काय ठरलंय म्हणजे जो काम करणार आहे त्याच्याबरोबर थांबायचं का? हा, आता शेवटी जे काम करणार त्यांच्याबरोबर थांबणार आम्ही. आता ज्या उषाताई कानडे आहेत आमच्यासाठी पहिल्यापासून हे जगडतात, त्यांच्यासाठी हे करणार. कोण जगडतं इथं? कोण? आपले हेच कानाड्या उशीर आहेत. काम करतात का ते? काम करतात, 100% काम करतात चालू त्यांचं. कारण काय होतंय बराच वेळा काही ठिकाणी काय होतंय निवडणुका आल्याच्या नंतरच उमेदवार येतात. हा नाही तेवढं आहे, पण त्यांचं तसं नाही. ते पहिल्यापासून काय तुम्हाला सांगितलं ना, आता जेवढेच काही छोटे मोठे काम असेल किंवा काय असेल ते प्रत्येक वेळेस ते असतात. तुम्ही खरं बोलताना बरोबर? हो, खरं. म्हणजे तुमच्या दबाव नाही ना? नाही का, तेवढ्यासाठी फक्त दबाव नाही ना तुमच्यावर? दबाव घेऊ कोणाचा आम्ही स्वतः दबाव घेत नाही कोणाचा. घेत नाही ना? जे खरं असेल ते सांगतो. हा, जो काम करेन त्याच्याबरोबर आहे ग्रामस्थ तुम्ही? हा, ग्रामस्थ आहे त्याच्याबरोबर, तसं काय नाही. ठीक. तुमचं? हिरामन शिंगाडे, कुठलं गाव? कळंबई. कळंबई. मग कळंब जवळच. हो आता कळंबई पुनर्वसन झालंय, बऱ्यापैकी काही कामं झाल्यात का काही प्रलंबित आहेत? हो, झालेत ना. कोणाच्या माध्यमातून झाले? माध्यमातून आपली पाण्याची टाकी कोणाच्या माध्यमातून? वळसे पाटील साहेब हा. यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद, पुणे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, हा. पाण्याची टाकी वगैरे आणि अंतर्गत रस्ते कळंबे गावातले गटारे पण झालेले आहेत. थोडीफार याच्यात प्रमाणात आहेत बाकी. आणि जे उमेदवार आहेत आता ज्या राष्ट्रवादीचे हो. जिल्हा परिषदला तुलसीताई बोरेन, पंचायत समितीला उषाताई कानडे, ते हे संपर्कात आहे का इथं? हो, आहेत ना संपर्कात. मग निवडणुका आल्या म्हणून का कसं आहे? नाही, आहेत ना. त्यांचं कळंबे गावासाठी सहभाग जास्त आहे. जास्त आहे का सहभाग? आता काय प्रलंबित कामं काय आहेत तिथं? आता प्रलंबित कामं आमची एक ग्रामपंचायत आहे आणि अंतर्गत गटार आहे. ग्रामपंचायत इमारत का? हो, इमारत. आणि अंतर्गत गटार आहे. ही कामं झाली मग झालं. आता बराच वेळा लोक किंवा विरोधक असं म्हणतात का हे जे उमेदवार आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे यांचा संपर्क नाही, असं काय त्याच्यात तथ्य आहे का? नाही ना, आहे ना, संपर्क आहे. कारण आम्ही बघतोय मग वेळोवेळी गावासाठी पुढे येतात आणि कामं करतात. मग लोक काय म्हणजे विरोधक काय म्हणतात असं नेमकं? आता विरोधात काही बोलणारे आहेतच, बोलतातच ना, पण तसं काही वास्तव खरं आहे का? नाही, तसं काय नाही. आता सहभाग आहेच त्यांचा आहे ना. बरं, अजून म्हणजे इथं आता त्यांना कसा प्रतिसाद आहे, काय काय परिस्थिती प्रतिसाद आहे? चांगला प्रतिसाद आहे ना? दोन्ही उमेदवार संपर्कात आहे. हो. आणि कळंबताईच्या उषाताई कानडे घेत तुमच्या कळंब एकच आहे. हो, एकच आहे. म्हणजे नेहमी त्यांच्याकडे काही कामं असले तर घेऊन जातात तुम्ही? हो, त्यांच्या मार्फत कामं पण होतात आपल्या इथं. होतात ना. आणि सुशिक्षित उमेदवार आहे आणि चांगल्या पद्धतीचे आहे. तर तुम्हाला अजून काय वाटतं त्यांनी काय कामं केली पाहिजे अजून विशेष करून इथं? त्यांनी अजून जे काम आहेत गावामध्ये छोटे मोठे ते त्यांच्या याच्यातून व्हावे अशी इच्छा आहे आमची गावकऱ्यांची. किती ग्रामस्थ एकूण किती मतदार आहे अंदाज इथला? मतदान अंदाज 325-30 आहे. 300. कुठलं गाव इथं पुनर्वसन झालंय? हे कळंबई, म्हणजे आंबेगावच्या शेजारी कळंबई होतं. हा. ते जसे तसे इथं परत पुनर्वसन. पाण्यात गेल्यामुळे इकडे हो. पुनर्वसन केलं. म्हणजे तुम्हाला धरणाचे. दारणातून ना, हुतात्मा बाबू सागर. हो. काय नाव तुमचं? माझं नाव चंद्रकांत कोंडोळे. गाव? कळंबईच. बरं, काय परिस्थिती कळंबईमध्ये? ती अजून तर नक्की नाही सांगू पण इथं कामं कोणी केली? कामं जास्त करून वळसे पाटलाची झाली केलेली. आणि जे उमेदवार आता दोन आहेत त्या तुलसीताई बोर जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला उषाताई कानडे, तर काय त्यांचा संपर्क आहे का तुम्हाला? संपर्क आहे ना, थोडं संपर्क आहे. संपर्क आहे. बरं, आता विकास कामं करणाऱ्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे का गोड गोड बोलणाऱ्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे? विकास कामं झाली पाहिजे, पहिली गोष्ट झाली पाहिजे ना. या पूर्व काळात इथं कोणी कामं केली आहेत? विकास कामं टाक्या बिके पाण्याच्या कोणी केलंय? हे वळसे पडलं. त्यांचं लक्ष आहे का इथं? आहे, लक्ष आहे त्यांचं. आहे ना. त्यांचे कार्यकर्ते येतात का अधून? येतात.
तुम्ही आता खरं वास्तव सांगा ना, इथं आता जे उमेदवार येतात सगळे समजा काही आता नाही, निवडणूक दोन्ही पक्षाचे येतात की नाही निवडणूक आल्यामुळंच येतात का त्याच्या आधी इथं नाही, नाही, संपर्क आधीमध्ये येतात की येतात. इथं पण जास्त संपर्क कोणाचा आहे याच्यात? जास्त वर्ष पडलं म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांचा संपर्क आहे. ते कामं करतात का? करतात कामं करतात कामं झाली पाहिजेत झाली पाहिजे बरोबर आहे. किंवा तुमच्या सुखदुःखाला आलं पाहिजे का काम करण्यासाठी आलं पाहिजे? नाही नाही दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. दोन्ही गोष्टी दोन्ही पाहिजे. गोष्टी झाल्या पाहिजे. आणि एकंदर जे कळंबाई गाव आहे तिथं आता काय प्रलंबित कामं काय आहेत म्हणजे प्रलंबित काम अजून गटारची कामं शिल्लक आहेत आमची. हां पुनर्वसनची काही कामं शिल्लक आहेत. कुणाला जमिनी भेटायच्या राहिल्या, कुणाला कोण कामं करू शकेल ते? तसं हे शासनच करू शकतं, पण थोडंफार इकडनं हातभार लावला पाहिजे. कोण कुठल्याही पक्षाकडून शक्यतो राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी म्हणजे वळसे पाटलांनी लक्ष घातलं पाहिजे अजून याच्यात घालतात. घालतात. आणि अजून यापेक्षा जास्त घातलं पाहिजे. घातलं पाहिजे ना. मग ती कामं मार्गी लागली म्हणजे तुमचे काय प्रश्न राहणार नाही जास्त. राहणार नाही बरोबर आहे. साधारण 350-400 मतदान आहे ना? 400 मतदान 400 मतदान आहे. इथे ग्रामपंचायत झाली का तुमची? नाही ना झाली अजून. ग्रामपंचायत चालू आहे. ती एक मागणी आहे तुमची ना? हां प्रोसेस चालू आहे ना. नळाला पाणी व्यवस्थित येतं का आता? येते व्यवस्थित. पहिले येत नव्हतं का? पहिले पण येत होतं. मग टाकी बांधायच्या आधी टाकी बांधायच्या अगोदर नव्हतं ना. नव्हतं ना? नव्हतं. त्याच्यामुळं पाणी लांबून आणावं लागायचं हा तुम्हाला. हापशाचं चालू 2-3 हापशे होते ना. हा तिथं जाऊन यावं लागायचं. हां मग आता बऱ्यापैकी कामं मार्गी लागतात. बऱ्यापैकी आणि इथं एकंदर वातावरण मग तसं कोणाला अनुकूल आहे इथं? अनुकूल तसं सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात काही आपण सांगू शकत हा, तरी पण एकंदर- वर्ष पडल्याकडं बोलू शकतो. बोलू शकतो.